नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मुलगी या आश्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. अगोदर आपलं नाव सांगा बरं, कुठून आहेत आपण? मी महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा तालुका जळगाव जामोद गाव काजीगाव गौरव अनिल बोरणारे. आपली ही पहिलीच परिक्रमा आहे. हा पहिलीच आहे. कोणाकडं प्रोत्साहन घेतलं बरं की नर्मदे मैयाची परिक्रमा होते मी असं? मागच्या वर्षी मित्राला सोडायला आलो होतो, हम्म. तर तेव्हाच मी म्हटलं होतं की मी पण येईल, त्याच्यामुळं मी पण आलो. काय कारणास्तव परिक्रमा उचलली? कारण तर काहीच नाही आहे. मित्राला सोडायला आलो होतो, तो म्हणत होता एक वेळ तू पण करून बघ, त्याच्यामुळं करायला चला म्हटलं मग आपण पण याच्या करू. अगोदर इतर तीर्थक्षेत्रामध्ये गेलेले आहेत आपण? हा भरपूर ठिकाणी गेलो. हरिद्वारला गेलो, ऋषिकेशला गेलो. हो, बऱ्याच ठिकाणी फिरले आहेत आपण. हां, गिरनारला पण जाणार होतो, आता पण ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळं जाणं झालं नाही. नाही, हे सांगा बरं मला. आता तुम्ही नर्मदा आईच्या परिक्रमेत असताना हां आणि इतर तीर्थक्षेत्रात असताना हां याच्यात काय अंतर आहे का? हां भरपूर अंतर आहे. कसं बरं? आता आपण दुसऱ्या ठिकाणी जर कुठे गेलो तर हाजी. आपल्याला सर्व सोयी उपलब्ध असतात. आपण रूम करून राहू शकतो, काही करायची गरज पडत नाही आपल्याला. समजा बाहेरचं जेवण घेऊन सर्व. या दुसऱ्या तीर्थक्षेत्राला हां, आणि इथं कसं आपलं सर्व स्वतः आपल्यालाच करावं लागतं. त्याच्यामुळे फक्त आता कुठं कुठं जेवण भेटतं, नाही तर कुठं कुठं सदाव्रत. आता 2 वेळा मी आतापर्यंत हातानं बनवलं. बरं, एक आनंद तिकडं जास्त आहे का इकडं जास्त वाटतो? आनंद इकडं जास्त वाटतो. कसं बरं? हे चालण्याची आणि नवीन नवीन लोक भेटतात, वेगवेगळे इकडले तिकडे, त्याची मजा वेगळी येते थोडी. आणि इतर तीर्थक्षेत्राला पण नवीन नवीन लोक भेटत असतात ना. भेटतात, पण आपण जास्त बोलू शकत नाही ना. हम्म. आपल्याला आपण रस्त्यानं थोडी चालत राहतो तिकडं. एका ठिकाणी गेले की आपण समजा आपले मित्र परिवार राहतो, त्यांच्यासोबतच बोलत राहतो. आणि मी एकटा आहे, त्याच्यामुळं मला खूप नवीन नवीन भेटतात. मला जर अरे सोबती असताना नाही. कोणी तर मग मी जास्त बोलायची गरज नसती पडली. नाही, अगोदर एकटा हा जो प्रश्न आहे, हा जो डोक्यात ठेवायचा नाही. नाही नाही. कारण असं आहे की इथून जो पण निघतो हां हां आईच्या परिक्रमा निघताना, हां हा सर्व तुमच्या बरोबर चालणारा, मागे पुढे चालणारा, हां हां तो तुमचा कुटुंब परिवार होऊन जातो. हां बरोबर. एक परिवार ते व्यक्ती होऊन जातात. हां आणि एकटे असतात नाही, कारण आई बरोबर असते हा. पदोपदी. हां ना बरोबर. आणि प्रत्येकाचा आंतरिक इच्छा असो की बाहेर इच्छा असो, हां आई सर्वांच्या पूर्ण करते. बरोबर. असं काही झालं का तुमच्या बरोबर? नाही झालं तर एखादी नाही. इच्छा केली आणि दिलं नाही असं? नाही, अजून तर काही इच्छा मागितलीच नाही समजा. हा, ते बरं आहे. हां नाही, म्हणजे असे काही लोक असतात हा. ना की आई मला आज दुधाचा चहा हवंय, मला आज नाही, नाही, दूधच तसं काही हवंय, मला आज हेच हवंय. नाही, तसं काहीच नाही केलं अजून. म्हणजे असे मी बरेचसे किस्से घेतो, ऐकतो. नाही. कारण आज मैंने तो मैया से ये मंगा, आज मेरे को मैया ने ये खिला मैंने जो मंगा वो दे दिया मेरे को. हां म्हणजे असे बरेचसे अनुभव होतात हा. लोकांना. तसं आपल्या बरोबर काही घडलंय का? नाही, अजून तर काही मी ॲक्च्युली काही मागितलंच नाही आतापर्यंत. बरोबर आहे. हां एक सांगा बरं, ते इतर तीर्थक्षेत्रामध्ये असताना हां तुम्हाला हे काम, क्रोध, मोह हे तसेच असतात का? का त्यांच्यात काही फरक पडतो, कमी जास्त होतात का? नाही, कमी जास्त होतच ना, कुठं ना कुठं होतच कमी जास्त. तीर्थक्षेत्रात असताना, हां कुठं या पण जा. तीर्थक्षेत्र आणि या आता- तीर्थक्षेत्र असताना, हं? इथं असताना, आईच्या परिक्रमेत असताना, हां इथंही थोडाफार टाईम इकडं तिकडं होतोच थोडाफार. मागं पुढं चालतच राहतो. नाही, इथं तुमच्या ज्या बाहेरच्या गरजा आहेत, हां तुम्ही बाहेर राहिले, नाही, त्या पूर्ण नाही होत इथं. क्षेत्रात राहिले की तुमच्या गरजा फार वाढतात. हां इथं गरजेचं काही गरजच पडत नाही ना. आपण सर्व संसार घेऊन सोबतच निघतो ना. आणि एका हिंदी शायरने म्हटलेलं आहे हां कि इंसान की जिंदगी ख्वाहिशों के लंगर से बंधी है. हां ख्वाहिशों के लंगर से म्हणजे इच्छाच्या हा. याच्यावर बांधलेली आहे. इच्छेच्या जसं पलीकडे एखाद्या आहे. जहाजाला अटकवण्यासाठी तो लंगर असतो ना, हां ना त्याप्रमाणे माणसाचे हे जीवन आहे त्याच्या इच्छेवर अवलंबून हा. आहे. इच्छा वाढत राहतात. इच्छा आता सध्या तर कोणाचीच पूर्ण होतच नाही. कारण विषय असा आहे, त्याला किती दिलं तरी कमीच आहे या कलियुगामध्ये. नाही, या परिक्रमेत असताना तुमच्या इच्छा जवळजवळ नाहीशी तर नाही पावणार, पण फार कमी होऊन जातील. अच्छा. तुम्हाला खरं जीवनाचा अर्थ कळेल या मी परिक्रमेत. फक्त या परिक्रमेसाठी पुन्हा सोडून आलोय. हम्म, पुण्याला असतो मी. हम्म. पुण्याला कामं करतो फ्लोर पेंटिंगचे.
नाही मी पुण्याला आधी गिरनारला जाणार होतो, पण माझा ॲक्च्युली रस्त्याने येता येता ॲक्सिडेंट झाला. गाडी पूर्ण चेसेस गिसेस सर्व मुडलं गाडीचं. हा. तर मग 1.5 महिना मी घरी बसलो ॲक्सिडेंट झाल्यावर. नाही तर मी याच्या आधी असतो, समजा पुढं असतो आता. अरे वा. हां, ते घरून मी तिथून याच्याकरताच फक्त निघालो की आपण गिरनारला जाऊ आधी, दत्तगुरूची तिथली परिक्रमा करू. कारण 2 वर्षापासून तेवढंच डोक्यात आहे माझ्या, हरिद्वारून आलो ना तेव्हापासून गिरनार आणि हे नर्मदा माईचं परिक्रमा. नाही याच्यात काय आहे की ही अशी एक परिक्रमा, एकमेव परिक्रमा आहे हां की जिथला माणसाला स्वतःचं सर्व काही करावं लागतं. हां इतर तुम्ही गिरनारच्या परिक्रमेत गेला तिथे पायऱ्या आहेत हां आणि तिथं तुम्हाला कोणी ना कोणी मदतीला येऊन जाईल. हां तुम्ही थांबून येऊन जाईल, तुमच्या वजईतून दुसऱ्याकडे ठेवू शकता. हां. इथं तसं नाही, नाही. तुमच्या स्वतःचं वजन स्वतःला उचलावं लागेल, तुमची हां, बरोबर. स्वतःची बॅग स्वतःला करावं लागेल, हां. तुमचे स्वतःचे कपडे स्वतःच धुवावे लागतील. हां. म्हणजे हे आत्मनिर्भर करण्याचं ही परिक्रमा आहे. नाही बरोबर आहे. याच्यामध्ये मनुष्य नाही तसंही आपल्याला, आता मी पुण्याला होतो ना, हम्म. स्वतः करायची सवयच पडलेली आहे. कारण आता कपडे, जेवण, रूममध्ये आम्ही स्वतःच करायचो सर्व. नाही पण तिथल्या आणि इथल्या या जेवणात फार हा फार फरक अंतर, आहे म्हणजे फार कसं ते, आता ते ड्युटीवर जायचं हम्म. आणि इथं आपल्या याच्याला जायचं, फरक पडतो ना. इथं फरक आहे. हां तिथं तुम्ही जे करणार ते तुमच्या काहीच कामाचं राहणार नाही. हां म्हणजे काही झिरो येते त्याच्यात तुम्ही तिथं केलं तर हां. त्याच्यात तुमचे पाप पुण्य वाढतीलच. हां काय वाढतील? एक तर पाप वाढेल तर पुण्य वाढतील. हां इथं तुम्ही आईच्या याच्यात राहिले परिक्रमात, हां तुमचं पुण्यच पुण्य. हां बरोबर. कारण चालत असताना तुमच्या काय आईच्या नामाचं रटण हां. होतं हां आणि परत चालताना दुसऱ्याविषयी तुमचं हे राहत नाही. बरोबर. तू तिथे गेला, तू इथे गेला, ह्या गोष्टी होत नाही. नाही संसारात राहिले तर सर्व गोष्टी होतील. तेल आणावं लागेल, भाच्याला साबण संपलंय, आधी निकड धुवावी लागेल, आज उद्या कपडे धुवायचे, या गोष्टी इथं नसतात. हां इथं फक्त आई आणि आई. बस. आणि असे आहे ना, विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की जेवढ्या नद्या आहेत हां. सर्वच पवित्र आहेत, हां त्याच्यात कोणी अपवित्र नदी नाही. हां. कारण आपल्या भारतात, आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांना आई म्हटलेलं आहे. हां आई प्रत्येक आई नदींना आई आई म्हटलेलं आहे. माता. पण एक विशेष असे आहे की नर्मदा मैयाची परिक्रमा होते, दुसऱ्या नद्यांची परिक्रमा होत नाही. नाही तुम्ही कोणत्या नद्यांची परिक्रमा होत नाही असं पुराणमध्ये पण लिखित आहे. हा ना. फक्त एकच आहे की नर्मदा मैयाची परिक्रमा होते. हां ना. इतर नद्यांच्या परिक्रमा होत नाही. इतर नद्यांचं पुराण नाही. नाही. या नर्मदा पुराण स्पेशल आहे. हां एवढं फरक आहे त्याच्यात. एवढं काही ऐकलेलं नाही आपण. आता ते कसं आहे. नाही नाही आहे ना. हां इथं असं आहे, आता हे तुम्ही जे चालताय हां हे सुलपानी झाडीचं जंगल आहे. हां. हे आता कुठपर्यंत आहे आता हे जंगल? हे तुम्हाला गुजरात पावत लागेल. म्हणजे सुलपानीच्या झाडीचं जंगल याची आहे. boundary समजा- मध्यप्रदेशपासून ते इथं गुजरात, हा तो एरिया आहे. हां आता इथं 15-20 किलोमीटरवर सुलपानी झाडीचं म्हणजे इथं डॅम आहे, तिथं Dam. मंदिर आहे. हां ते आज जलसमाधी ते मंदिर. हां दिसत नसेल ते. हा ते जुनं मंदिर तिथं, हां कारण निघाले नाही ते, अच्छा अच्छा. तिथंच आहे. बाबा. असं सांगण्यात येतं की हा ना. जेव्हा भगवान शंकराने अंधकाचं वध केलं होतं, अंधक. हां हा अंधक त्यावेळेस पुत्र. त्यांना जे त्रिशूलला रक्त लागलं होतं, हां हां ते त्रिशूल धुण्यासाठी भगवान शंकर प्रत्येक नदीच्या पात्रात जात होते. हां पण कोणत्याही याच्यात ते रक्त धुतलं गेलं नाही. नाही. ते रक्त नाही धुतलं गेल्यामुळे त्यांनी इथं ते सुलपानी झाडीचं ते सांगताना तिथं मंदिर आहे, हां हां तिथं त्यांनी या नर्मदा मैयेचं ते त्रिशूल धुतलं आणि तिथे धुतलं गेलं. बापरे. तेव्हापासून याचं नाव पडले सुलपानेश्वर, अच्छा अच्छा. सुलपानीची झाडी. शिल्पानेश्वर महादेव. मग महादेवांनी मग तिथं हे त्याची वस्ती. हां ना. कारण असं म्हटलं जातं की नर्मदे की हर कंकर कंकर में शंकर बसता है. हां बरोबर आहे. हर कंकर में कंकर में बसता. शंकर बसता है. नर्मद्याचा तुम्ही एखादा लहानसा त्याच्यामध्ये मोठा- समजा सांगितलं, ऐकलं मी कुठं कुठं हा. की अस्त्या जरी सोडल्या त्याचे पण दगड होतात, म्हणजे पत्थर होतात. हा आहे ना. हे त्याचेच. हां कारण तो शंकरचं रूपात रूपांतर होऊन जातं. हा. अस्थी जरी तिच्यात विसर्जन केल्या हां तेही त्याच्यात रूपांतर होऊन हां जातं. अशी या नर्मदा आईची फार म्हणजे फार त्याला सांगावं बसलं हा. भरपूर आहे. फार खूप आहे. कारण- सांगतात भरपूर लोक सांगतात, पण आता कसं आहे आपण काही अनुभव नाही, आता तुम्ही आता रस्त्यात असताना तुम्हाला सर्व गोष्टीचा अनुभवली, एक एक गोष्ट कळतील नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही जो आनंद घ्याल हां
परत तो आनंद तुम्ही दुसऱ्याला सांगाल ना की ती ही परिक्रमा आयुष्यात आल्यानंतर एक परिक्रमा तरी करायला पाहिजे. बरोबर बरोबर. ठीक, आपण आले, आपण मुलाकात दिली, याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. बाबा जी, आपका नाम बताइए. कैलाश बिल्लौर है, आपकी भी पहली परिक्रमा है? पहली परिक्रमा हुई। अरे आप इतने करीब होते हुए क्यों इतने पहले लेट हुए परिक्रमा में? अरे भैया ऐसे कि अपना इच्छा हो गई चलने की तो मैं आ गया। नहीं, अभी देखो कहते हैं ना कि ना बचपना अच्छा ना बुढ़ापा अच्छा, ना बचपना अच्छा ना बुढ़ापा अच्छा. भक्ति के लिए, भक्ति के लिए जवानी से. जवानी अच्छी है और सही, जवानी में अपने सब घूम फिर ले, वहाँ के नहीं दर्शन हो जाए। नहीं नहीं, ऐसा कहते हैं महात्मा लोग, ना पहली भली ना पिछली भली, बीच की सही, तो उसमें मज़ा आता है. हाँ, जैसा मज़ा आता है बीच में। जैसा एक मध्य प्रदेश का एक यंग परिक्रमा से था, उसके माँ को साथ में लेके परिक्रमा कर रहा था, माँ पिताजी दोनों को साथ में लेके, दोनों साथ में लेकर आए थे। माता और पिता दोनों साथ में ले, इनके उम्र का था, अच्छा, यही बताना मध्य प्रदेश का. तो वो कोई कारणवश तो उसके माता पिता भी साथ में और बेटा भी साथ में. हमने चलो साथ में, चलो दर्शन भी हो जाए, घूम फिर लेंगे, वहाँ के दर्शन करा दे माता पिता को, उन्हें सरवण की तरह ले गए हमने। तो वो मैंने बोला बहुत बड़ी ये कलयुग का श्रावण जैसी बात होगी उनके, तो माता पिता को साथ में लेके चल रहा है. पर कहते हैं ना कि दोनों माँ का प्यार पा रहा है. एक तो वो माँ जिसने शरीर को जन्म दिया, एक तो वो माँ जो सारे संसार की माँ कहलाती है, माँ नर्मदा, उसका भी आशीर्वाद पा रहे हैं और माँ का भी आशीर्वाद. दो ही का आशीर्वाद पूर्ण है उनका, माँ का भी और पिता। नहीं, ये वो मेरे पहला शख्स देखा अभी, अच्छा, इतने सालों में मैंने पहली बार ही देखा। हाँ पहला साल देखा कि अपने माँ पिता को साथ में सरवण की परिक्रमा करा तरह, रहा है. सरवण की तरह दर्शन करवा रहा है, तो आगे साथ साथ ले चल रहा है। साथ साथ में मैया को साथ में लेके जाए. बहुत खुश नसीब होते हैं ऐसे माँ बाप भी और ऐसे बेटे भी जो कि माँ की और पिताजी की कदर करते हैं. बहुत कम, बहुत कम होते हैं. कलयुग में बहुत कम। चलो आप और कुछ बताओगे? हाँ, अरे अपन देवा जिले कैलाश बिल्लौर है, ग्राम कुनगा सा, तहसील खातेगांव, जिला देवास, मध्य प्रदेश। अरे वाह, ठीक है. मैं मैया से यही अरदास करूँगा कि आपकी जो परिक्रमा है अच्छी हो और मंगलमय हो, ये माँ के चरणों में विनती है. और आपकी जो अच्छी इच्छा है वो मैया सबकी पूरी करे. नर्मदे हर. नर्मदे हर.